सद्वन्द्याणं तिरुवणमिदमधुरविसदवाक्काणम् अन्तातीतगुणाणं नमोज्ञानं जिदभवाणं। कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 51-52 चालली आहे. तर काय चाललं होतं प्रकरण आपलं की द्रव्य म्हणजे गुण नाही आणि गुण म्हणजे द्रव्य नाही, दोघांचा कथनचित अतत भाव आहे हे सिद्ध करून दाखवत होते. जेसनाचार्यची टीका बघतो आपण. पुस्तक जेसनाचार्यांचं असेल तर 94 पाने. जे गाथेचं शेवटचं वाक्य आहे मोठं ते वाक्य चालू आहे. अस्मिन् अधिकारे मिळालं का? अस्मिन् अधिकारे यद्यपि अष्टविध ज्ञानोपयोग चतुर्विध दर्शनोपयोग व्याख्यानकाले शुद्ध अशुद्ध विवक्षा न कृता तथापि निश्चयेन आदि मध्य अंतवर्जिते परमानंद मालिनी परमचैतन्यशालिनी भगवती आत्मनि यत् अनाकुलत्वलक्षणं पारमार्थिकसुखं तस्य उपादेयभूतस्य उपादानकारणभूतं यत् केवलज्ञानदर्शनद्वयं तत् एव उपादेयम् इति श्रद्धेयं ज्ञेयं तथा एव आर्तरौद्रादि समस्तविकल्पजालत्यागेन ध्येयम् इति भावार्थः. काय चाललं होतं? गाथा 51-52चा अर्थ काय होता की जसं परमाणूमध्ये वर्णरसगंध स्पर्श हे त्या परमाणूपासून अनन्य आहेत आणि जेव्हा त्याच्यामध्ये विशेषता दाखवली जाते त्यावेळेस त्यात कथनचित अन्यता पण दाखवली जाते, म्हणजे अन्यता पण घटित होते. म्हणजे द्रव्य आणि त्याचे गुण हे कथनचित अनन्य आहेत, कथनचित अन्य आहेत. हे परमाणूचं दृष्टांत देऊन सांगितलं आणि तसंच 52 गाथेमध्ये जीवावर घटवून दाखवलं की दर्शन ज्ञान चारित्र हे जीवाशी निबद्ध असलेले अनन्यभूत आहेत आणि व्यपदेशाच्या अपेक्षेने म्हणजे कथन करून सांगताना संज्ञा आदीच्या द्वारे भेद केला जातो, म्हणजे पृथक्त्व आहे पण स्वभावाने त्यांच्यामध्ये भेद नाही. मग इथं त्यांनी सगळं त्याचा खुलासा करून सांगितलं होतं. अस्मिन् अधिकारे या अधिकारामध्ये जरी 8 प्रकारचा ज्ञानोपयोग 4 प्रकारचा दर्शनोपयोग ह्याचं व्याख्यान कालामध्ये काय सांगितलं होतं. 27 गाथेपासून प्रकरण सुरू झालंय की जीवाचं वेगळ्या वेगळ्या अधिकारांच्या द्वारे वर्णन करतायत. मग त्याच्यामध्ये 3 अंतरअधिकार झाले आतापर्यंत. पहिला अंतरअधिकार होता जीवो, दुसरा अंतराधिकार होता चेतयिता आणि तिसरा झाला आता हा उपयोग अधिकार. मग हा मोठा अधिकार घेतला उपयोग अधिकार आणि मग त्याच्यामध्ये ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोगाचं कथन करत असताना शुद्ध अशुद्ध अशी विवक्षा केलेली नाही, म्हणजे त्या अपेक्षेने इथं वर्णन केलेलं नाही आहे. शुद्ध अशुद्धाची विवक्षा नाही. तथापि तरी देखील निश्चयनयाने आदि मध्य अंतनिरहित परमानंदमाली परमचैतन्यशाली भगवती आत्म्यामध्ये जे अनाकुलत्व लक्षणरूप पारमार्थिक सुख आहे त्याचं उपादेयभूत त्या उपादेयभूताचं उपादान कारण जे केवल ज्ञानदर्शन 2 आहे तेच माझ्यासाठी उपादेय आहे, श्रद्धेय आहे, ज्ञेय आहे आणि तेच ध्येय आहे असं त्यांनी खुलासा करून सांगितलंय. मग याच्यामध्ये ते 2 शब्द जे वापरलेत ना, उपादेयभूत, उस उपादेयभूत का उपादान कारणभूत जो केवल ज्ञान दर्शन 2 है वही उपादेय है, ह्याचा अर्थ सांगा मला. काय? जो उपादेयभूत आहे त्याचं उपादान कारणभूत जे केवल ज्ञानदर्शन आहे तेच उपादेय आहे. म्हणजे काय? एवढ्या वेळा उपादान उपादेय वापरले त्याचा अर्थ काय? कोण सांगतं? ब्रिदी व्हावी सांगा. वाक्य परत एकदा सांगा. शास्त्र आहे ना समोर, शास्त्रामध्ये बघा.
नाही घेऊन घेऊन बसा की जरासं, मी काय सांगितलेलं कळणार आहे का असं? हे बघा, जो अनाकुलत्व लक्षण रूप पारमार्थिक सुख है उस उपादेय भूत का उपादान कारणभूत जो केवल ज्ञान दर्शन दो है वही उपादेय है. म्हणजे काय? असं समजणार आहे तुम्हाला? तुमचं पुस्तक पाहिजे. तुम्हाला वाक्य मिळालं नाही का ते? हां, मराठी त्यात ट्रान्सलेशन नसणार. हे पुस्तक घेतलं तर असणार त्यात ट्रान्सलेशनचं पुस्तक आहे की. मग खाली आहे ना कुठं? 94 पानावर खाली आहे. कितवं पान काढलं तुम्ही? खाली जिथं 58 आकडा टाकलाय ना त्याच्यावर एक बोल्ड लाईन आहे. जो उपादेय भूत का, काय म्हणायचं? जो अनाकुलत्व लक्षण रूप पारमार्थिक सुख है उस उपादेय भूत का उपादान कारण भूत जो केवल ज्ञान दर्शन दो है वही उपादेय है. म्हणजे काय? घरचा अभ्यास ठेवू का? उद्या सांगताय का? काय? तेच वाचले की नाही? तेच वाचले, फक्त वरचं जरासं वाचले कारण त्याचं संदर्भ घेण्यासाठी. अनाकुलत्व लक्षण रूप पारमार्थिक सुख जे आहे त्या उपादेयभूतचं, म्हणजे आता इथं उपादेयभूत म्हणजे काय घ्यायचं? बरोबर. म्हणजे आता उपादेयाचे अर्थ काय काय घेतो आपण? एक आश्रय करण्यायोग्य उपादेय आणि एक प्रगट करण्यायोग्य उपादेय, अशा उपादेयाचे 2 अर्थ असतात. मग याच्यामध्ये लावताना कसं लावलं? जो अनाकुलत्व लक्षण रूप पारमार्थिक सुख उस उपादेय भूत का, म्हणजे पहिलं उपादेय भूत घेतलंय पारमार्थिक सुख, त्याचं उपादान कारण कोण आहे? केवल ज्ञानदर्शन 2 आहेत, तेच उपादेय आहेत. आता म्हणजे काय? नाही, उपादेयाचा अर्थ काय सांगायचा आहे हे मला. कुठलं? मागचं उपादेय आणि पुढचं उपादेय 2 शब्द आहेत. मागचे उपादेय आश्रय करणे योग्य आहे आणि केवल ज्ञान हे वगैरे काय प्रगट करणे योग्य आहे ना. जो अनाकुलत्व लक्षण रूप पारमार्थिक सुख है, म्हणजे निश्चयाने जे आत्म्यामध्ये असणारं अनाकुलत्व लक्षण रूप पारमार्थिक सुख हे आश्रय करण्यायोग्य उपादेय आहे. त्याचं उपादान कारणभूत जे केवल ज्ञान दर्शन 2 आहेत तेच माझ्यासाठी उपादेय आहेत. प्रगट करण्यायोग्य नाही चालेल. तर श्रद्धेय, ध्येय, ज्ञेय म्हणताना आपण तिथं विषयच घेतोय ना तो, त्यामुळं तो आश्रय करण्यायोग्यच येणार. मग इथं कसं घेतलं? जे अनाकुलत्व लक्षण माझा स्वभाव तो आहे ना. जसं त्यांनी परत एकदा मी वाक्य वाचते हिंदीतनं बघा. तथापि निश्चय नैसे, निश्चयण्याचा विषय आश्रय करण्यायोग्य का प्रगट करण्यायोग्य? आश्रय करण्यायोग्य घेतो ना. जर निश्चय नैसे आदि मध्य अंतरहित परमानंद माली परम चैतन्यशाली भगवान आत्मा में जो अनाकुलत्व लक्षण रूप पारमार्थिक सुख है. आता हे अनाकुलत्व लक्षण रूप पारमार्थिक सुख म्हणजे स्वभाव आहे का पर्याय आहे? स्वभाव आहे, कारण अनाकुलत्व लक्षणा सुखशक्ती म्हणतो ना आपण. सुखशक्तीचं ते लक्षणच आहे अनाकुलत्व रूप. जी सुखशक्ती असते त्या उपादेय भूताचं, म्हणजे आता ते समजा असा पण अर्थ घेतला की ते सुख पर्यायात प्रगट करण्यासाठी, म्हणजे प्रगट करण्यायोग्य उपादेय असं म्हटलं तर पहिल्याचं ते पण अर्थ घेऊ शकता. त्या उपादेय म्हणजे ते सुख पर्यायात प्रगट करण्याचं उपादान कारणभूत केवल ज्ञानदर्शन तेच माझ्यासाठी उपादेय आहे. म्हणजे जेव्हा मी केवल ज्ञानदर्शन स्वभावाचा आश्रय करणार त्यावेळेस पर्यायामध्ये अनाकुलत्व लक्षण रूप सुखशक्ती प्रगट होणार. म्हणून मग तो केवल ज्ञानदर्शन स्वभाव किंवा ती सुखशक्ती हा आत्म्याचा स्वभाव तो माझ्यासाठी श्रद्धेय, ज्ञेय आणि आर्त रौद्र समस्त विकल्प जाल त्यागाने ध्येय आहे. आर्त रौद्र आदि समस्त विकल्प जाल से रहित ध्येय है, यह भावार्थ है. म्हणजे माझ्यासाठी तेच उपादेय आहे असं त्यांनी खुलासा केला आहे. त्याच्यावर थोडंसं काय चिंतन घेतलं ते वाचते.
ज्ञान गुण की प्रधानता। वस्तुतः आत्मा ज्ञान स्वरूप है, ज्ञान के अतिरिक्त अन्य कुछ नहीं है। इस आत्मा का जितना व्यवहार चलता है, जो पुरुषार्थ और कर्तव्य चलता है, वह ज्ञान के माध्यम से ही चलता है। इसी कारण यह आत्मा करता क्या है, ऐसा प्रश्न होने पर सीधा यही उत्तर मिलता है कि यह जानता है। ज्ञान गुण आत्मा का एक असाधारण गुण है। चैतन्य के नाते यद्यपि आत्मा में दर्शन गुण भी है और चैतन्य की अविनाभाविता में आत्मा में आनंद गुण भी है, फिर भी सब गुणों की व्यवस्था बताने वाला, अन्य गुण का सद्भाव बताने वाला, अपने हित और अहित रूप विवरण करने वाला ज्ञान गुण ही है। म्हणजे ज्ञान गुणाचंच कार्य विवेक करणे, हिताहिताचं भेद करणे हे कार्य ज्ञान गुणाचंच आहे। इस कारण सर्व गुणों में प्रधान आत्मा का यह ज्ञान गुण है। इस ज्ञान गुण से इस ज्ञान स्वरूप की जानकारी रखी जाए तो चूंकि ज्ञाता भी ज्ञान बना और ज्ञेय भी ज्ञान बना, तो वह कर्ता कर्म में अभिन्न बन जाता है, एक रस हो जाता है। फिर वहाँ विकल्पों का अवकाश नहीं रहता। ऐसे विकल्पों के अनवकाश के समय इस आत्मा को ज्ञानानुभूती प्रकट होती है। म्हणजे जे आर्तरौद्र ध्यान रहित असं घेतलंय ना, आर्तरौद्रादी समस्त विकल्प जाल रहित जो आत्मा आहे, जे स्वरूप आहे, तेच माझ्यासाठी ध्येय आहे असं सांगायला लागलं। मग त्यासाठी हे खुलासा केला की जिथं ज्ञानच विषय आणि ज्ञानच साधन असणार, त्यावेळेस तिथं विकल्पांना अवकाश नसतो। काय सांगितलं वाक्य सांगा? जिथे ज्ञानच विषय आणि ज्ञानच साधन असेल तिथे विकल्पाला अवकाश. हां, कारण ज्ञान म्हणजे ज्ञाता आत्माच विषय बनलाय आणि ज्ञानच जर तिथं साधन आहे, म्हणजे निर्विकल्प प्रत्यक्ष ज्ञान, त्यामुळं अन्य ज्ञानामध्ये विषय आला तरच विकल्पाला चान्स आहे। मग परज्ञेय असेल किंवा पर्याय ज्ञेय असेल तरी तिथं विकल्प उत्पन्न होतात। पण जेव्हा स्वभावाला अतिंद्रिय ज्ञानाने जाणतोय, प्रत्यक्ष ज्ञानाने जाणतोय, त्यावेळेस इथं विकल्पाला अवकाश नाही। म्हणून सांगितलं की त्या विकल्पांनी रहित अशी ती ज्ञानानुभूती, असं ते ज्ञान माझ्यासाठी ध्येय आहे, ज्ञेय आहे, श्रद्धेय आहे। पण त्या अर्थच त्यांनी तर घेतला नाही, त्याचं काय घेतलं होतं? ठीक आहे, तर काय दोन अर्थ सांगितले उपादेयाचे? पहिलं सांगितलं आश्रय करण्यायोग्य, म्हणजे जेव्हा स्वभाव दाखवतो, निश्चयण्याचा विषय दाखवतो, त्यावेळेस उपादेय म्हणजे आश्रय करण्यायोग्य घ्यायचं, आणि जेव्हा पर्यायाची चर्चा करतो त्यावेळेस ती प्रगट करण्यायोग्य उपादेय। जसं शुद्धात्मा उपादेय आहे, सांगा काय सांगितलं याच्यात? उपादेय म्हणजे शुद्ध आत्मा उपादेय आहे, ह्याचा अर्थ काय? उपादेयाचा अर्थ इथं आश्रय करण्यायोग्य उपादेय आहे, आणि शुद्धात्मानुभूती उपादेय आहे, म्हणजे प्रगट करण्यायोग्य उपादेय आहे। काय कळलं? जेव्हा शुद्ध आत्मा ज्ञेय, श्रद्धेय, ध्येय, उपादेय म्हणतो त्यावेळेस तो नियमाने आश्रय करण्यायोग्य। मग तिथं जर काय म्हणायचं, उलट लावलं की शुद्धात्मानुभूती ही पर्याय आहे, सम्यक दर्शन ही पर्याय आहे, तर सम्यक दर्शन उपादेय आहे असं म्हणत असताना प्रगट करण्यायोग्य उपादेय घ्यायचंय। जर तिथं आश्रय करण्यायोग्य उपादेय घेतलं तर काय आपत्ती येईल? पर्यायाचा आश्रय जो करणार तो नियमाने दुःखाला प्राप्त होणार, तो नियमाने अस्थिरतेला, अशांतीला प्राप्त होणार। त्यामुळं पर्याय आश्रय करण्यायोग्य नसते, तर ध्रुव स्वभाव शुद्ध आत्मा आश्रय करण्यायोग्य असतो। म्हणून शुद्धात्मानुभूती उपादेय आहे असं म्हणेल तिथं समजून घ्यायला पाहिजे की प्रगट करण्यायोग्य उपादेय आहे। मग आजपर्यंत तीच तर चूक केली आहे ना, पर्यायाचा आश्रय केलाय किंवा त्यालाच आपण शरण जातोय, अशी पर्याय मला का नाही प्रगटली ही आकुलता असल्यामुळं ध्रुवापर्यंत गेलो नाही। जसं अरिहंत सिद्धांची पर्याय तुम्ही दिसतीये समोर प्रगट, त्यांना दर्शन करताय। अरिहंतांच्या द्रव्याला नमस्कार आहे, गुणाला नमस्कार आहे का पर्यायाला? काय काय विचारले प्रश्न नाही ना? सांग। अरिहंत सिद्ध भगवंतांच्या द्रव्य गुण पर्याय आपल्याला
आहेत समोर व्यक्त, मग तिथं द्रव्याला नमस्कार आहे, गुणाला नमस्कार आहे का पर्यायाला? पर्याय का? ते जे समोर दिसतात त्यांनाच दर्शन केलं जातं. मग द्रव्य गुण पण आहेत की त्यांच्या ठिकाणी? जेव्हा मी पाहते तेव्हा माझ्या दृष्टीने. म्हणजे आता माझी पर्याय उपादेय आहे का ने आहे? सांग काय म्हणायचं. मी माझ्या पर्यायाला बघायला पाहिजे का नको? मग माझी पर्याय पण नाही बघा. उपादेय आहे का? नाही. का? उपादेय म्हणजे शुद्धात्मा हे एका अपेक्षेने उपादेय प्रगट करण्यासाठी, पण त्याचा आश्रय घेतले तर मी शुद्ध आहे म्हणून असं जाणलेले म्हणून त्यालाच जाणत बसले तर कसं उपादेय म्हणावं लागला? क्यों नाही बताना, हेतू दो ना. पण पर्याय पद्याय परसमय म्हणलं तर परसमय पर्यायामध्ये हे झालं तर काय होणार? दुःखच उत्पन्न होणार ना. घरात बसून ऐकलं तरी दुःख होतंय बरं का. बरोबर आहे. नाही, असं म्हणत प्रत्यक्ष नाही. ऐकल्यावर सुख होत आहे. मग तिथं म्हणलं की जेव्हा पर्यायाला आपण आश्रय स्थान बनवणार तर नियमाने पर्याय क्षणिक असते, अनित्य असते. त्यामुळं पर्याय एका समयापुरती आणि ती नष्ट होणार. मग दुसऱ्या समयाला तुम्ही पर्यायालाच ध्येय बनवला तर ती पर्याय तर नष्ट झाली. मग आता नष्ट झालेल्या पर्यायाला जर आपण ध्येय बनवला तर परिणामात आकुलता येते. मागं उदाहरण सांगितलं होतं ना, ध्यान करायला बसल्यावर खूप सुंदर निर्विकल्प अनुभव झाला, आनंद आला एक. आणि मग आज सकाळी मी ध्यान केलं आणि मला खूप आनंद आला. मग ही अनुभूती मला आतापर्यंत स्वाद चालू आहे त्याचा की मी एवढा छान अनुभव घेतलाय किंवा मला असा अतिंद्रिय आनंद झाला. मग आता मी पुन्हा ध्यानाला बसले सामायिकाला 12 वाजता समजा, आणि त्यावेळेस मी काय विचार केला, मला तीच अनुभूती यायला पाहिजे आत्ता. मला जसा तसा तिथं आनंद झाला तसाच आनंद आत्ता व्हायला पाहिजे. असं मी जर ध्येय घेऊन बसले ध्यानाला तर मला आनंद होणार की नाही होणार? का? हां, म्हणजे तुम्ही लक्ष केलं पर्यायाला, मग पर्यायाचं लक्ष असेल तोपर्यंत आकुलता राहणार. मग बघायला काय पाहिजे, त्या पर्यायात मला आनंद का झाला? कारण त्या पर्यायाचं ध्येय होता तो शाश्वत ध्रुव होता, नित्य होता. आणि त्या पर्यायातल्या विषयाला त्याला विषय बनवलं म्हणून, म्हणजे त्या पर्यायात आत्म्याला विषय बनवलं म्हणून तिथं आनंद प्रगट झालाय. मग तसं इथं पण मला आत्ता मी कधी पण ध्यानाला बसा तर आत्ता पण जर तुम्ही ध्रुव आत्म्याला विषय बनवला तर कुठल्याही समयाला तुम्हाला अनुभूती आनंद प्रगट होणारच. म्हणजे विषय बनवायला चुकतो म्हणून तिथं पर्यायामध्ये फळाची प्राप्ती होत नाही. म्हणून सम्यक दर्शनापासून आजपर्यंत वंचित राहिलो. भगवंतांकडे बघतोय आणि नुसतं म्हणतोय तुम्ही महान, तुम्हाला सुखाची प्राप्ती झाली, तुम्ही अनंत सुखी वगैरे, असं त्यांची पर्याय बघत बसल्यावर आपल्याला ध्यान होणार नाही आहे. एक मार्गदर्शन म्हणून त्यांचं अवलंबन घेतोय की, पण पुढं जाऊन त्यांचं पण अवलंबन सोडून हा मी म्हणून जाणायला पाहिजे. त्यांच्यात जसे द्रव्यगुण तसाच मी पण आहे, तसेच गुण माझ्यात पण आहेत, ही दृष्टी असेल तर. म्हणजे अरिहंत सिद्ध पण तेच सांगतायत आपल्याला की मी पर्यायाकडे बघून सिद्ध झालो नाही आहे, तर मी पर्यायात पर्यायीला बघितलंय. म्हणजे जो अभेद आत्मा आहे, या पर्यायापासून भिन्न आहे, त्याला मी लक्ष केलंय म्हणून आत्ता सुखी आहे. तर तुम्ही पण तेच करा, असं आपल्याला भगवंतांची मुद्रा सांगते. जेव्हा दर्शन करतोय त्यावेळेस ती मुद्रा माझ्याकडं बघा, माझं दर्शन करा, असं कधीही अरिहंत सिद्ध भगवान सांगत नाहीत. म्हणून इतर सगळे देवी देवतांचं स्पेशालिटी हीच आहे. सगळे गेल्यावर त्यांनी वर तर देणार, शाप तर देणार, काहीतरी मागणार, असं वगैरे अन्य देवी देवतांचं ऐकून माहीत आहे आपल्याला. पण एक भगवान असे आहेत निर्ग्रंथ देव गुरु शास्त्र वगैरे की त्यांच्या ठिकाणी तुम्ही काय मागितलं तर मिळणार पण नाही आणि मागायची तिथं चान्सच नाही. कारण त्यांच्याकडं काय नाही तर काय म्हणतो पूजेत, तुमसा दानी क्या कोई हो जग को दे दी जग की निधी. ज्यांच्याकडे स्वतःकडे काय नाही तुम्ही काय मागणार त्यांच्याकडे, आणि त्यांनी काय देणार तुम्हाला? स्वतः निर्ग्रंथ होऊन बसले तर त्यांच्याकडनं काय मिळण्याची अपेक्षा पण नाही. त्यामुळं मागायला जाऊ नका असं सांगतात देवाकडं. देवाकडे गेलोय तर त्यांनी जे करतायत ते करा असं आपल्याला संबोधन देत आहेत, तेवढंच घ्या त्यांच्याकडून. तो सगळ्यात महत्त्वाचा उपदेश आहे, तो ग्रहण करा असं सांगायचं आहे. म्हणून पर्यायामध्ये पर्यायीला पकडलं तर तिथं शुद्ध आत्म्याचा अनुभव सरळ आहे, सहज आहे.
तर याच्यातलं थोडंसं वाचायचं होतं मला की जे द्रव्य म्हणजे गुण नाही, गुण म्हणजे पर्याय नाही वगैरे हे जे आपण सांगितलं अतत भावाचा संबंध आहे द्रव्य गुण पर्यायामध्ये. तर कथनचित भेद आहे, कथनचित अभेद आहे. हे कोणासाठी सांगितलं ह्याच्यासाठी अन्य मताचं निराकरण करताना आपण जरा मतार्थ बघायचं होतं मला. म्हणजे आपण मागं सांगितलेलं कोणाचं खंडन झालं याच्यामध्ये एक वैशेषिक मत सांगितलं होतं की त्यांनी द्रव्य आणि गुण सर्वथा भिन्न मानतात आणि समवायाने ते जोडले जातात असं मानतात. मग त्यांचं खंडन करण्यासाठी सांगितलं की सर्वथा भेद नाही आहे त्यांच्यामध्ये, तर कथनचित भेद आहे. म्हणून एक वैशेषिक मताचं निराकरण केलं की द्रव्य म्हणजे गुण नाही, गुण म्हणजे पर्याय नाही, तरीसुद्धा द्रव्य गुणामध्ये सर्वथा भेद नाही. म्हणून म्हणलं ना अतत भाव म्हणजे काय हो. आता लय दिवस झाली ही चर्चा चालली आहे, तुम्हाला पाठ झालेला असायला पाहिजे. अतत भाव म्हणजे मराठीत सांगा, मराठीत सांगा हा तो नाही. म्हणजे द्रव्य म्हणजे गुण नाही, गुण म्हणजे पर्याय नाही, हा तो नाही, याला म्हणलं अतत भाव. मग प्रवचनसारच्या पुढच्या गाथेमध्ये असं आलं 109 गाथेमध्ये 108-9 गाथेमध्ये की हा तो नाही याला अतत भाव म्हणतात, हा नाहीच याला अतत भाव म्हणत नाहीत, त्याला काय म्हणायचं अभाव. म्हणून अतत भाव हा अभाव नसतो. काय कळलं. म्हणजे सर्वथा अभाव ज्यांनी मानला त्यांच्यासाठी सांगितलं अतत भाव म्हणजे फक्त हा तो नाही. मग त्याला खुलासा कसं केलाय, डोळे म्हणजे कान नाही, कान म्हणजे डोळे नाही. आता इथं असा अर्थ नाही आहे की डोळे नाही म्हणजे सर्वथा डोळे नाहीतच असा अर्थ नाही आहे, पण डोळे म्हणजे कान नाही, कान म्हणजे नाक नाही असं वगैरे आपण जे कथनचित अभाव करतो त्याला अतत भाव म्हटलंय. सर्वथा जे अभाववादी आहेत त्यांच्यासारखा अभाव आपण मानत नाही. म्हणून तिथं कथनचित भेद करण्यासाठी म्हणून आपल्याला सांगावं लागलं की द्रव्य म्हणजे गुण नाही. पण तिथं जर वैशेषिक उठून बसेल की तुम्ही पण आमच्यासारखंच मानता, तर आपण त्यांना खुलासा करून सांगतोय की एकांताने असं नाही. तर दुसऱ्या एका मताचं कसं खंडन केलंय की आर्य मत आहे. तर आर्यांचं काय मत आहे, पर्याय म्हणजे ती पर्याय तशीच राहते असं त्यांचं मत आहे. आर्यांचं मत काय आहे, जसं आपण ऐकलंय मध्ये एकदा की तिर्यंच आहे तो मरून तिर्यंचच होतो, नारकी आहे तो मरून नारकीच होतो, देव आहे तो मरून देवच आणि मनुष्य मरून मनुष्यच होतो अशी त्यांची मान्यता आहे बरं का. काय कळलं. जे एका पर्यायातून निघाल्यावर आपण जे चतुर्गती भ्रमण म्हणतो ना, तर ते असं मानत नाही. ज्या पर्यायातला जीव मरतो तो त्याच पर्यायात परत उत्पन्न होतो. नरकात न मेलेला नियमाने नरकातच, तिर्यंच मेला तर मरून तिर्यंचच अशी त्यांची मान्यता आहे. तर ऐका काय सांगितलं त्याचं. कोणी जीव कुत्रा होता किंवा देव होता, नारकी होता, तर तो मरून पुन्हा त्याच पर्यायात जन्मतो. कुत्रा कुत्राच होतो, नारकी नारकीच होतो, कारण त्यांनी पर्यायाला द्रव्याशी सर्वथा अभेद केले आहे आर्यमतींनी. म्हणजे द्रव्य आणि पर्याय ह्यांचा अतत भाव न मानता ते त्याच्याशी एकरूप असते असं मानतात. म्हणून ती पर्याय त्या द्रव्यातनं नष्ट होतच नाही. कुत्रा ही पर्याय मरून कुत्राच होतो परत, का तर ती पर्याय त्याच्याशी अभेद मानतात. म्हणून ज्या त्या गतीतला जीव त्या गतीतच जन्मतो आणि मरतो अशी त्यांचं मत आहे. मग त्यांना आपण शंका केली, कोण्या नारकीने आत्मकल्याणाच्या योग्य परिणाम केले किंवा एखाद्या कुत्र्याने आत्मानुभव घेतला तर तो ब्रह्मामध्ये लीन होतो असे ते मानतात. काय म्हणले मी, जर एखाद्या तिर्यंचानी किंवा नारकींनी अनुभव घेतला आत्म्याचा तर तो जीव ब्रह्मामध्ये लीन होतो असं ते मानतात. मग आपण त्यांना विचारतोय की ब्रह्मामध्ये लीन झाला म्हणजे कुत्रा कुत्राच कुठं राहिला, नारकी नारकीच कुठं राहिला. तुम्हीच तुमच्या मताचं काय म्हणते, तुमच्या मताला तुमच्याच मताने दोष येतोय की कोणी सम्यक दृष्टी झाला तर तो ब्रह्मामध्ये विलीन होतो, म्हणजे कुत्र्या पर्यायाचा नाश झाला. मग असा आपण त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर देत आहे की जे ब्रह्मामध्ये लीन झाले ते सृष्टीचा प्रारंभ होताना झाले. पुन्हा जेव्हा जन्म घेतात तेव्हा ते कुत्रा कुत्रा रूपच असतो, नारकी नारकी रूपच असतो. कशी कशी मान्यता असते बघा की एकेका मतवादींची. म्हणजे आपल्याला आपलं फक्त एवढंच ऐकून वाचून माहीत आहे, पण असं जर सगळ्या ग्रंथाचं सगळ्या मताचं अध्ययन केलं ना
तुमचं सगळं मत तुम्हालाच खोटं वाटायला लागेल पण दृढता असेल तर करायची, नाही तर नाही. पण त्याच्या निमित्तात आपल्या मताची दृढता पण येते बरं का. म्हणजे खुलासा होतो शेवटी. सगळ्या अँगल्सने आपण जर त्या तत्वाला बघितलं ना तर जास्त स्पष्टीकरण होत जातं त्या मताचं. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे काय, त्यांचं मत त्यांच्या ठिकाणी त्यांनी मांडलं, आता ते तुम्हाला खोडून काढायचं आहे. त्यांनी काय म्हणलं, ठीक आहे कुत्रा होता तो सम्यकदृष्टी झाला आणि मरून ब्रह्मामध्ये विलीन झाला, पण त्यांनी खुलासा केला की ठीक आहे जोपर्यंत ब्रह्मामध्ये विलीन आहे तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा सृष्टीची पुन्हा रचना होते त्यावेळेस तो जीव पुन्हा जर अवतार घेतला म्हणजे जन्मला तर कुत्राच होतो. हां, आता काय करायचं, कुत्र्यातनं बाहेर कधी पडायचं. मुक्तीच नाही ना, मुक्तीच होणार नाही. हां, मग म्हणतातच की ते म्हणून तर तशी मुक्ती होतच नाही. मग आता परत ऐका जैनांनी काय सांगितलं. हे कथन मिथ्या एकांतरूप आहे, कारण असे झाल्यास पंचपरावर्तन, चतुर्गती भ्रमण, संसार, बंध, मोक्ष आदी सर्व तथ्य असत्य ठरतील. त्यांनी पण अशी सगळी तत्व मानली आहेत. जे कोणी अन्यमती आहेत, जे असं खुलासा करतायत तर त्यांच्या ठिकाणी पण आत्मा आहे, मोक्ष आहे. हो हो. तर हे सगळं त्यांच्या ठिकाणी पण मानलंय त्यांनी. मग ह्याच्या सगळ्याची सिद्धी होणारच नाही. आणि मग जीव चतुर्गती भ्रमण करतो, पंचपरावर्तनामध्ये अडकलेला आहे, हे कसं सिद्ध करणार तुम्ही? कारण कुत्रा नरकामध्ये जात नाही, नारकी आहे तो देवगतीत जात नाही. मग त्यांचं पंचपरावर्तन कसं घटणार? द्रव्य, क्षेत्र, काल, भाव वगैरे सगळं घटवण्यासाठी आपल्याला त्या जीवाला चारी गतीत आणि 3 लोकात सगळीकडे फिरवावं लागतं, तर तो कुठंतरी जन्मतो. हे कुठंतरी फिरला हे दाखवता येतं आपल्याला. नाहीतर मग त्याच गतीमध्ये राहिलाय म्हटलं तर सिद्धी होत नाही. म्हणून सांगितलं काय की संसार, बंध, मोक्ष हे सर्व तत्व असत्य ठरतील. म्हणून पर्याय द्रव्यातूनच उत्पन्न होते, पण ती सर्वथा द्रव्याशी अभेद नसते किंवा ती शाश्वत राहणारीही नसते, हे सिद्ध केलं. त्यांचं मत आहे की पर्याय द्रव्याशी अभेद असते, म्हणून तो जीव मरून त्याच पर्यायात जातो, त्याच्यातून ती पर्याय नष्टच होत नाही. आता खंडन करून सांगा कसं करणार? त्याच द्रव्यामध्ये ती पर्याय आहे म्हणूनच तो त्या पर्यायात परत परत जन्मतो. पर्यायाशी अभेद आहे तो जीव, असं त्यांचं मान्यता आहे. मग म्हणजे कथनचित भिन्न आहे पर्याय द्रव्यात. मग पर्याय आणि द्रव्य हे त्यांच्या मतानुसार काय झालं, शाश्वत झाले ना. मग असं म्हटलं तर मग परिणामच घटणार नाही. त्यामुळं सांगितलं, त्यांना सिद्ध करण्यासाठी दाखवलं आपण की पर्याय क्षणिक आहे, ती द्रव्याशी सर्वथा अभेद नाही. एक समयापुरतं त्याचं अस्तित्व अभिन्न आहे की नाही असं नाही, सत आहे, पण ती परिणमनशील आहे. एक पर्याय नष्ट होऊन दुसरी पर्याय उत्पन्न होते, त्यावेळेस तीच पर्याय असायला पाहिजे असं नाही. जसं ऋजुसूत्रनयाने तो जर आत्ता मनुष्य आहे स्थूल ऋजुसूत्रनयाने, तर मनुष्य पर्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मनुष्य म्हणा की त्याला, ती पर्याय त्याच्याशी अभेद आहे म्हणा चालतंय. पण जेव्हा या पर्यायाचा अभाव झाला किंवा आयु संपली त्यावेळेस तो जीव नियमाने अन्य पर्यायामध्ये जाऊन जन्म घेतो. हे मानलं तरच तिथं परिणमन घटित होतं, अन्यथा नाही. म्हणून त्यांना सिद्ध केलं की पर्याय म्हणजे द्रव्य नाही, पर्याय म्हणजे गुण नाही, किंवा गुण म्हणजे द्रव्य पर्याय नाही. तर त्यांच्यामध्ये कथनचित अतद्भाव आहे. आर्यमतींचं एक खंडन केलं आणि दुसरं वैशेषिक मतांचं एक खंडन केलं. तिसरं सांगतायत अद्वैतवादी आहेत ज्यांनी की द्रव्य गुण पर्यायाला अभेद मानतात, सर्वथा अभेद मानतात, अद्वैत मानतात, एकच रूप मानतात. तर त्यांच्या मतासाठी खंडन केलं की गुणपर्याय भेदरूप असताना सुद्धा सर्वांना एक रूप अभेद करून जो मानतो त्यांचं खंडन करून सांगितलं की असं सर्वथा अभेद नसतो. कथनचित त्यांच्यामध्ये सुद्धा भेद घटित होतो. जर सर्वथा अभेद मानेल तर परिणमनाचा अभाव होईल, जसं ते समयसारमध्ये 115 ते 125 गाथेमध्ये सांगितलंय त्यांनी की जर सर्वथा अभेद केला किंवा पर्यायाला सर्वथा नित्य मानलं तर संसाराचा अभाव होईल आणि सांख्यमतामध्ये प्रवेश होईल. मग असं होत नाही, हे सिद्ध करून दाखवलं. मग तिसरं घेतलं अद्वैतवादींचं खंडन होतं.
पुढं सांगितलं काय, जे नैयायिक आदिमतवादी आहेत ते मानतात, म्हणजे आपण आमानीमध्ये घटवलं होतं ना, द्रव्य सत गुण सत पर्याय सत आहे का सद्द्रव्य सद्गुण सत पर्याय आहे. जिनमतामध्ये द्रव्य सत गुण सत पर्याय सत आहे का सद्द्रव्य सद्गुण सत पर्याय आहे. कसं काय आहे सांगा. सद्द्रव्य आहे. सद्द्रव्य सद्गुण सत पर्याय का द्रव्य सत गुण सत पर्याय सत. सद्द्रव्य सद्गुण सत्पर्याय. का पर्याय सत गुण सत असं म्हणलं तर ते भिन्नताच दिसतो ना तिथे. हां, जेव्हा द्रव्य सत म्हणतो त्यावेळी सत हे स्वतंत्र अस्तित्व दाखवणारा शब्द आहे. मग सत या एका शब्दामध्ये द्रव्य सत म्हणताना द्रव्य वेगळं भिन्न वस्तू, गुण सत म्हणलं तर वेगळी वस्तू, आणि पर्याय सत असं म्हणलं तर ते भिन्न झालं. मग म्हणून तिथं वस्तू व्यवस्था सांगताना आपण काय केलं, सूत्र सत द्रव्य लक्षणम. सत हे द्रव्य गुण पर्यायाचं लक्षण आहे. म्हणून द्रव्य गुण सत द्रव्य सत गुण सत पर्याय असं म्हटलं तर बाधा नाही आहे. पण उलटं करायला गेलं तर त्याच्यामध्ये बाधा येईल आणि सगळे तिन्ही स्वतंत्र द्रव्य सिद्ध होतील, पण असं तर नाही. म्हणून नैयायिक आदींचं मग खंडन करण्यासाठी सांगितलं की द्रव्य म्हणजे गुण नाही, गुण म्हणजे पर्याय नाही, पण तिन्ही पण सर्वथा भेदरूप नाहीत आणि सर्वथा अभेदरूप सुद्धा नाहीत. तर द्रव्य गुण पर्याय हे सगळं सतचाच विस्तार आहे अशा रीतीने खुलासा करून त्याच्यामध्ये आपण त्यांचं खंडन केलं. अजून कोणाचं खंडन होत आहे, जे कर्तृत्ववादी आहेत, कर्तावादी म्हणतात ना, जे की मी पर्यायाला करू शकतो, द्रव्याला करणारा, अशी मान्यता ज्यांची आहे त्यांना सांगितलं स्वतंत्र वस्तुतत्व दाखवले. कोणी कोणाच्या सुखदुःखाचा करता नाही. जेथे द्रव्य पर्यायालाच करू शकत नाही तर पर्याय द्रव्याला करत नाही, द्रव्य पर्यायाला करत नाही, पर्याय द्रव्याला करत नाही, तेथे परद्रव्य परपर्याय तर कोणी कोणाचं काही करू शकत नाही. म्हणून अकर्ता हे प्रत्येक द्रव्य पर्यायाचे स्वरूप आहे असं सांगितलं. काय कळलं? करता नाही हे सिद्ध करायचंय. म्हणजे पर्यायाचं सुद्धा तुम्ही कर्तृत्व घेऊ शकत नाही. म्हणजे एक द्रव्य आपल्या पर्यायाला सुद्धा करत नाहीये, करता का नाही सांगा तुम्ही. मग तिथं जर एका द्रव्यामध्ये एवढी स्वतंत्र व्यवस्था आहे तर मग परद्रव्य पर्याय माझं काय परिणमन करवणार आहे. मग तिथं आपण जे म्हणतो ना की मला कोणीतरी दुःखी केलं या मताचं खंडन झालं, किंवा मी कोणाला तरी सुखी करू शकतो ह्या मताचं खंडन करून सांगितलं की तुम्ही या द्रव्यगुण पर्यायाला जाणून अकर्ता हेच प्रतिभास करायला पाहिजे. म्हणून द्रव्य म्हणजे गुण नाही आणि द्रव्य म्हणजे पर्याय नाही, तर हे स्वतंत्रतेने सगळं आपलं आपलं परिणमन चालू आहे कथनचित. मग मी सुद्धा माझ्या पर्यायाला आणू शकत नाही मला जसं पाहिजे तसं. कसं सांगा उदाहरण, मला आत्ता सिद्ध पर्याय पाहिजे, दाखवा बघू, अशी जादू करून दाखवायचं. सुख कोणाला नकोय हो, मला आत्ता पर्यायात सुख पाहिजे. आणू शकता का सुखाची पर्याय तुम्ही? म्हणजे आपल्या पर्यायाला सुद्धा आपण प्रगट करू शकत नाही आपल्या विलफुली. म्हणजे प्रत्येक द्रव्यामध्ये असणारी ती पर्याय आम्हा म्हणते तसं टंकोत किरण आहे, जी ज्या समयाला उदयाला येणार तशीच त्याच समयाला येणार. आपण त्याला साधं मागं पुढं सुद्धा करू शकत नाही. उद्या समजा मला काहीतरी एखादं सुखाचं क्षण मिळणार आहे, मी आजपासून इगरली वाट बघतोय त्या क्षणाची. आणा बघू मागं ओढून उद्याची पर्याय. आज उद्या मिळणारच आहे की काय. म्हटलं उद्या समजा तुम्हाला काहीतरी मेडल मिळणार आहे, एखादं पद मिळणार आहे, काहीतरी अनुभूती होणार आहे उद्याचं असं कळलं तुम्हाला कोणाकडनं, ती पर्याय आज आणू शकता का? नाही. आज मरण येणार आहे, उद्या ढकला. म्हणजे माझ्या पर्यायाला सुद्धा मी बदलू शकत नाही, हे सामर्थ्य द्रव्याचं सुद्धा नाही. मग अन्य द्रव्याचं तर काय करणार? म्हणून सांगितलं तिथं
जसं परद्रव्य माझ्यापासून भिन्न आहे, त्याच्यामध्ये माझा हस्तक्षेप नाही आहे, तसंच द्रव्याचा पर्यायामध्ये सुद्धा आपल्या आपल्या पर्यायामध्ये सुद्धा हस्तक्षेप नाही. म्हणजे ती पर्यायसुद्धा स्वतंत्रतेने परिणमन करते, द्रव्यसुद्धा स्वतंत्र परिणमन करतं. म्हणून याच्यातून कर्तृत्ववादी जे आहेत त्यांचं खंडन करून सांगितलं, मी पर्यायाला करणारा नाहीच. हे सगळं भावभासना करून काय फायदा? त्यांनी उदाहरण घेतलं याच्यात प्रवचनसारमध्ये की अग्नी आहे, त्याच्यामध्ये 3 गुणधर्म आहेत. कुठले? अग्नी ही काय काय उष्ण काय काय गुणांनी सहित आहे? दाहक आहे, पाचक आहे आणि प्रकाशक आहे. पण जो दाहक आहे तो पाचक नाही, जो पाचक आहे तो प्रकाशक नाही. म्हणजे एक्झाम्पल सांगतो ना आपण, लाईटमध्ये उष्णता आहे की नाही, प्रकाश आहे की नाही, मग त्याच्यावर शिजवा बघू अन्न, म्हणजे त्याच्यामध्ये पाचकता नाही आहे. परत म्हणलं की जे अग्नी आहे, काय म्हणायचं, विस्तू आहे अंगारा, तर त्याच्यामध्ये उष्णता आहे, प्रकाशक आहे, पण काय नाही, प्रकाशक नाही आहे ते. जर आपण हे घेतलं ना, काय म्हणायचं, विस्तू नुसतं अंगारा असं जर घेतला तर प्रकाशक नाही आहे, दाहक आहे, ते पाचक आहे पण प्रकाशक नाही आहे. असं थोडंफार त्याच्यामध्ये फरक करून सांगितलं. म्हणून जसं अग्नीमध्ये अनेक गुण आहे, दाहक, पाचक, प्रकाशक, पण जो दाहक आहे तो पाचक नाही, पाचक आहे तो प्रकाशक नाही, आणि प्रकाशक आहे तो दाहक नाही. तसे ज्ञानाचे कार्य जाणणे, ज्ञानाचे कार्य दर्शन, चारित्र, गुण करत नाही. म्हणून ज्ञान दर्शन आदीमध्ये अतत भाव आहे. जसं द्रव्य आणि गुणामध्ये अतत भाव आहे, तसंच सांगितलं जीव आणि दर्शन गुण, जीव आणि आनंद गुण, ह्या सगळ्यामध्ये सुद्धा अतत भाव आहे. प्रत्येक गुण घेतला द्रव्याशी तर तिथं त्यांच्यामध्ये अतत भावरूप संबंध आहे. तसेच ज्ञान गुण व त्याचे जाणणे हे कार्य, त्या कार्यरूप पर्याय यामध्ये सुद्धा प्रदेशभेद नाही पण अतत भाव आहे. मग सगळ्यामध्ये असं सिद्ध करून दाखवलं, कारण द्रव्य गुण पर्याय हे कथनचित भिन्न भिन्न आहेत. जसे झाडाला लागलेली कैरी प्रथम छोटी होती, हिरवी होती, आंबट होती, हे दिसतंय. काही काळाने तीच कैरी पिकून पिवळी, गोड, सुगंधी झाली. आता तिच्या आकाराच्या, स्वाद, रंग आदीच्या वृद्धीमध्ये, परिवर्तनामध्ये आश्रय कोण? तर पूर्व पर्याय उत्तर पर्यायाला करणारी असं पण संबंध नाही, कारण ती पर्याय स्वतंत्र आहे, आत्ताची पर्याय स्वतंत्र आहे. जी हिरवी पर्याय होती ती वेळ झाली, आणि जी पिवळी पर्याय आहे ती उत्पन्न झाली, पण तरीसुद्धा उत्तर पर्यायाला पूर्व पर्यायाने केलं नाही. उत्तर पर्याय उत्पन्न झाली ती देखील स्वयंभू आहे, त्याचा कोणी करता नाही. मग तसं आपल्यात पण असणाऱ्या सगळ्या पर्याय स्वयंभू आहेत, त्याला कोणी बनवणारं नाही. त्याप्रमाणे आपल्या पर्यायात विकाराची उत्पत्ती झाली, छान अध्यात्म घटवलं त्याच्यावर, की विकाराची उत्पत्ती झाली तरी त्याला दूर करायला जाऊ नका, कारण ती पर्याय सुद्धा स्वयंभू आहे, तिच्या योग्यतेनेच नष्ट होणार. तिच्या योग्यतेनेच उत्पन्न झाली आहे तर नष्ट पण त्या योग्यतेनेच होणार. म्हणून वस्तू स्वातंत्र्य समजले तर कर्तृत्व बुद्धी नष्ट होते. म्हणून हे समजून घ्या की द्रव्य स्वयंभू आहे, तसंच गुण स्वयंभू आहेत, आणि पर्याय सुद्धा स्वयंभू आहे. मी कोणाचा करता धरता नाहीच. हे समजून आपल्याला फायदा करून घ्या. हो जाणा हा मी अकर्ता आहे, अभोक्ता आहे. माझ्यामध्ये ज्ञान, दर्शन, आनंद, अनंत गुण आहेत. या गुणांचा, त्या गुणांच्या पर्यायाचा देखील मी करता नाहीच. त्याचे परिणमन करण्याचा विकल्पही माझ्यामध्ये नाहीच. विकल्प करणे हा स्वभाव नाही जाणा. विकल्पाने कार्य होणार नाही जाणा.
निर्विकल्पस्वरूपोऽहम् अकर्ता भोक्ता स्वरूपोऽहम् ॐ विसर्जन नमो अरिहन्ताणं